नमस्कार सर्वांना, सारी कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही दोघी तुमचं स्वागत करतोय। तर आज आहे माझा बर्थडे आणि बर्थडेसाठी कांचन आलेले आहे। सध्या आम्ही दोघी पण आपापल्या माहेरी आहोत, पण बर्थडे होता त्यामुळे कांचन आलेले आहे। खरं तर तिने सकाळी भैयाला पाठवायला सांगितलं होतं, पण त्याला काही जमलं नाही, त्यामुळे ती बसने आली आणि तिने अचानक येऊन मला सरप्राईज दिलं। मला वाटलं ती येणार नाही, तिला कोण न्यायला नाही गेलं तरी, पण ती आली त्यामुळे खरंच खूप छान वाटलं। म्हणजे यावेळेस बर्थडेला हे पण नाही आहेत, त्यामुळे कांचन पण नाही असं, त्यामुळे मी खूप नाराज झाली होती, पण ती आली त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं। नंतर बर्थडेचं डेकोरेशन वगैरे झालं, तुम्ही इथं बघू शकताय। हे माझं माहेर आहे आणि खूप दिवसातून आम्ही माझा बर्थडे माहेरी सेलिब्रेट करत आहोत। म्हणजे जसं लग्न झाले तसं तर सगळे बर्थडेज सासरीच होत आहेत। मम्मी पप्पा सगळे तिकडे येतात आणि आम्ही तिकडेच बर्थडे साजरा करतो। माझं सासर माहेर पण एकच गाव आहे, त्यामुळे खूप कमी अंतर आहे, त्यामुळे नेहमी तर बर्थडे सासरीच सेलिब्रेट होतो। बर्थडेला खरंच लय छान वाटलं की सगळेजण आले होते आणि अगोदर म्हणजे छोटं होतं तेव्हा बर्थडे जसं सेलिब्रेट करतो तसं वाटलं। म्हणजे चुलता चुलती चुलत भाऊ भावांच्या मुली अशी सगळीच फॅमिली होती, त्यामुळं खूप छान वाटलं। आणि नंतर भैयाने आमच्या दोघींचं फोटोज वगैरे काढले, म्हणजे सगळ्यांसोबतच फोटोज काढले। भैया आमचा फोटोग्राफर आहे, त्यामुळे मग त्याने छान फोटो काढले सगळ्यांचे, पोज वगैरे तो सांगत होता। आणि इकडं व्हिडिओ कॉलला हे पण बर्थडे अटेंड करत होते, बघत होते। त्यांना तर खूप झोप आली होती, तरी पण त्यांना केक कट करूस तर ते जागेच राहिले। खूप वेळ झालता केक कट करायला, म्हणजे 10 10:30 वाजले असतील केक कट करूस तर, तरी पण ते जागेच होते, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही। सोबत नसले तरी व्हिडिओ कॉलमध्ये तर ते होते। तर ते कुठे आहेत तर ते माऊलींच्या पालखीसोबत पायी वारीसाठी गेलेले आहेत। 19 दिवस ते तिकडेच जातात, तेव्हा मग आम्ही दोघीही गावाकडे असतो। मी माझ्या माहेरी असते, ती तिच्या माहेरी असते। कधी ती माझ्याकडे येते, कधी मी तिच्याकडे जाते, असं आमचं असते। शक्यतो मी जातच नाही, कारण मला न्यायला आणायला लागतं, त्यामुळे मग तिला जर माझी आठवण आली तर ती माझ्याकडे येते। आणि सुहास आणि दीदी आहेत, माझ्या जावेच्या मुलगा आणि मुलगी आहेत। तर सासरचं म्हणलं तर हे दोघेच होते बर्थडेसाठी, कारण खूप वेळ झाला होता बर्थडे सेलिब्रेट करायला। आणि हा भैया आहे, तो म्हणतो एवढं काय घाबरते फुग्यांना। मला फुगा फुटायची खूप भीती वाटायची, त्यामुळे पाठीमागे सगळे फुगे होते ना, त्यामुळे मला वाटायचं मी जर मागं टेकून बसली तर फुगा फुटेल, त्यामुळे तो म्हणत होता एवढं काय घाबरते त्याला। त्यामुळे 2 केक आणले होते, तो दुसरा चुलत भाव आहे त्याने पण आणला होता आणि भैयाने पण आणला होता। तर खूपच म्हणजे छान असं वाटलं मला बर्थडेचं सेलिब्रेशन। गेल्या वर्षीपासून हे वारीला जात आहेत, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ कॉलमध्ये बघतात ते। गेल्या वर्षी आणि या वर्षी 2 वर्ष झालं ते बर्थडेला नसतातच। आणि गेल्या वर्षी तर आम्ही सांगलीतच होतो माझ्या बर्थडेला, ते नव्हते, आम्ही दोघीच होतो, त्यामुळे काही सेलिब्रेशन झालं नव्हतं। नंतर मग आम्ही सगळेजणी जेवण केलं, बिर्याणी बनवली होती। सगळ्यांचं जेवण झालं मग कांचननी निवांत बसून केक खाल्ला आणि नंतर मग आम्ही सगळे पण जेवलो। तर तुम्हाला हा बर्थडेचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की